नमस्कार. कणिक कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. लहान मुलांचा टिफिन म्हटलं की खूप विचार करून बनवावा लागतो आणि आता मटारचा सीझन आहे, त्यामुळे मटारपासून वेगवेगळे पदार्थ तर झालेच पाहिजे. त्यात हे टम्म फुगणारे मटारपासून बनवलेले पराठे असतील तर लहान मुलं डब्यामध्ये एक घासही शिल्लक ठेवणार नाही, उलट रोज बनवून मागतील. कारण हे तेवढे चटपटीत होतातच बरं का. आणि लहान मुलंच काय, मोठी देखील हे पराठे खूप आवडीने खातात. तुम्ही हे लहान मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी देखील बनवू शकता बरं. खूप छान लागतात आणि बनवायलाही सोपे आहे. लगेच आपण रेसिपी पाहूया. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तर हे मटार पराठे बनवण्यासाठी अगोदर आपण कणिक भिजवून घेऊयात. त्यासाठी आपल्याला 1.5 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. तसेच आपल्याला एक मध्यम आकाराचा बटाटा उकडवून त्यानंतर किसून घालायचा आहे. आता किसलेला बटाटा पिठामध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक भिजवून घ्यायचे आहे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये. कणिक भिजवताना आपल्याला एकदम हार्ड अशी भिजवायची नाही आहे बरं. थोडीशी सैलसर ठेवायची आहे, पण जास्तही सैलसर नाही की ज्याचे आपल्याला पराठेच बनवायला किंवा लाटायला जमणार नाही. कणिक अशी मळून घेतली की त्याला थोडंसं पाणी लावून ती आपल्याला छान सॉफ्ट करून घ्यायची आहे आणि छान व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी याची तुम्ही पाहू शकाल. हे आता थोड्या वेळ साईडला ठेवूयात आणि आपण स्टफिंग बनवायला घेऊयात. आता आपण मटार पराठे बनवतोय, त्यामुळे इथे आपल्याला 1 कप मटार घ्यायचे आहे, 6 ते 7 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि हे आता आपल्याला थोडंसं दरदरीत वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मटार आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. मटार जास्त बारीकही करून घेतलेले नाही आहेत मी आणि जास्त जाडसरही ठेवलेले नाही आहे, तुम्ही पाहू शकाल. आता हे आपल्याला परतवून घ्यायचे आहे, त्यामुळे कढई गॅसवरती ठेवली मी. कढईमध्ये आता आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की मसाल्यातल्या डब्यातल्या छोट्या चमच्याने अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. जिरं मोहरी व्यवस्थित तळलं गेलं की एक मध्यम आकाराचा कांदा आपल्याला बारीक चिरवण्यात घालायचा आहे. कांदा आता हलकासा सोनेरी कलरचा होईस्तोवर परतवून घ्यायचा आहे आणि कांदा आता थोडासा परतला गेला की आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड यात घालायचे आहे. आता हे देखील आपल्याला कांद्यासोबत छान परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे मटार बारीक करून घेतलेले आहेत ना, ते यात घालायचे आहे आणि हे देखील आता आपल्याला कांद्यासोबत तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून मटारच्या अंगी जे थोडंफार पाणी असतं ना, ते सुकून जाईल आणि आपल्याला पराठे बनवायला सोपं जाईल. आता हे मिश्रण असं कोरडं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकाल. तेव्हा यात आता आपल्याला उकडलेल्या बटाट्याचा किस घालायचा आहे 1 कप. दोन्हीचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे पराठे खायला खूप जबरदस्त लागतात. आणि त्यानंतर एक सिक्रेट जिन्नस म्हणजे मॅगी मसाला घालायचा आहे 1 चमचा. मीठ घालायचं आहे चवीनुसार. त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनिट फक्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित परतलं की गॅस बंद करून हे आपल्याला ताटात काढून थंड करून घ्यायचं आहे आणि मिश्रण थंड झालं की लगेच आपल्याला पराठे बनवायला घ्यायचं आहे. कणिकही तोवर आपली छान रेस्ट झालेली असते. आता हिला थोडंसं मळून घेते मी आणि या कणकेमधली थोडीशी कणिक घ्यायची आहे आपल्याला तोडून लिंबाच्या आकाराची आणि घेतलेल्या पिठाला थोडंसं असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तो गोळा पिठामध्ये बुडवून त्याची आपल्याला एक वाटी बनवून घ्यायची आहे, जशी आपण पुरणपोळीसाठी बनवतो ना तशीच. तन्वीला शाळेत जायला उशीर होत होता, त्यामुळे तिला एक मी पराठा बनवून दिला अगोदर. आता त्यानंतर रेसिपी शूट करते. आता अशी वाटी तयार करून घेतली की आपल्याला यात सारण भरून घ्यायचं आहे. सारण छान जास्त भरायचं आहे, म्हणजे पराठे खायला छान लागतात. त्यानंतर सारण असं खालच्या साईडने दाबून घ्यायचं आहे आणि ही वाटी आता आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. त्यासाठी कणिक वरच्या बाजूने खेचायची आहे आणि कणिक अशी सगळ्या बाजूनी जुळत आली की ती आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. एक्स्ट्राची जी कणिक आहे ती काढून घ्यायची आहे आणि वरती हे जे निघालेलं शेपूट आहे ते आपल्याला दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर याला पुन्हा पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे. थोडंसं याला गोल करून घ्यायचं आहे, म्हणजे सारण एकसारखं पसरतं. आणि त्यानंतर आता हलक्या हाताने पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आकार एवढा गोल गरगरीत नाही जमला तरी चालेल, पण पराठा आपल्याला थोडासा पातळ लाटायचा आहे अशा प्रकारे. आणि हा पराठात आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पॅनला अगोदर थोडंसं तूप लावून घेतलं होतं. त्यानंतर आता पराठ्याला पुन्हा तूप लावून घेते. तूप नसेल आवडत तुम्हाला तर तुम्ही याला तेलही लावून घेऊ शकता. आता खालच्या साईडने हा थोडासा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे. परत याला वरून थोडंसं मी तूप लावून घेते. पराठा आपला किती छान टम्म फुगला आहे, तुम्ही पाहू शकाल. आता आलटवून पालटवून दोन्ही साईडने हा आपल्याला छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे.
पराठा असा आता खमंग भाजला की हा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। किती सुंदर दिसतोय पराठा, तुम्ही पाहू शकाल। आता परत अजून एक बनवून दाखवते मी। त्यासाठी मी परत लिंबाच्या आकाराची थोडीशी कणिक घेतली, याला पिठामध्ये बुडवून घेते आणि याची एक वाटी तयार करून घेते। जशी आपण पहिली बनवली होती ना तशीच अशा प्रकारे अशी वाटी तयार करून झाली की भरपूर सारण भरून घ्यायचं आहे आणि ही वाटी आता परत आपल्याला पॅक करून घ्यायची आहे। एक्स्ट्राची निघालेली कणिक काढून टाकायची आहे, ही वरची शेपटी दाबून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि याला आता पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि हातावरच थोडंसं लांबवून घ्यायचं आहे, म्हणजे सारण एकसारखं पसरतं। आणि त्यानंतर पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने। पराठा जर चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावून हा लाटून घ्यायचा आहे। आता पराठा असा लाटून झाला की आपल्याला भाजून घ्यायचा आहे। भाजण्यासाठी देखील अगदी पहिल्यासारखीच प्रोसेस करायची आहे। थोडंसं पॅनला तूप लावून घ्यायचं आहे, त्यानंतर पराठा टाकल्याच्या नंतर पराठ्याला देखील थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे पराठा छान खमंग खरपूस भाजला जातो। एक साईड भाजला की याची साईड चेंज करून घ्यायची। पराठा आपला मस्त फुगायला सुरुवात झालेली आहे आणि छान टम्म फुगलेला देखील आहे, पण हा मध्येच पंक्चर झालेला आहे। आता याची साईड चेंज करून घेते मी आणि आलटवून पालटवून दोन्ही साईडने हा छान भाजून घेते। मस्त खरपूस भाजलेला आहे पराठा, हा मी आता काढून घेते। राहिलेले पराठे देखील मी तयार करून घेतलेले आहे आणि सर्व पराठे आपले खूप छान तयार झालेले आहेत। बरं, एकदम खमंग वास सुटलाय आणि सारण देखील कडापर्यंत व्यवस्थित पोचलेलं आहे। एक पराठा मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल। आणि छान मऊसूत लुसलुशीत झालेले आहेत बरं पराठे। सारण तुम्ही पाहू शकाल आतपर्यंत सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरलेलं आहे। आता इथे सारण दिसत नाही, त्याचं सारण वरच्या पापुद्र्याला चिकटलेलं आहे, तुम्ही पाहू शकाल, पण सगळ्या बाजूने एकसारखं पसरलेलं आहे आणि सॉफ्ट तर किती झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल। अगदी सहज तुटताय, तसेच तेवढे चटपटीत आणि टेस्टी देखील झालेलं आहे बरं। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, मला खात्री आहे तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडतील। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय।